इम्युनिटी वाढवण्यासाठी महागड्या सप्लिमेंटची गरज नाही. रोज हे एक काम करा आणि बघा कशी जादू होते. नमस्कार, मी तुमची शुभचिंतक मनीषा. आज घेऊन आली आहे मी प्राणायाम कसा करायचा. ही 2 प्राणायामाबद्दल सांगणार आहे. एक अनुलोम विलोम आणि एक भ्रामरी प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायामाने आपल्या दोन्ही नॉस्ट्रिल काम करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढते आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. आता वातावरण जो बदल झालेला आहे, आपला उन्हाळा संपून पावसाळा लागलाय, तर प्रत्येक जणाची इम्युनिटी लो असते, तर त्यांना लगेच सर्दी, खोकला असे आजार लवकर होतात. तर हे आजार तुम्हाला लगेच होणार नाही. जर तुम्ही हे प्राणायाम रोज कराल, सुरुवातीला तुम्ही 1 ते 2 मिनिटापासून स्टार्ट करा आणि मग 5 मिनिटावर घेऊन जा. असं तुम्ही हळू-हळू 10 मिनिटावर नेऊ शकता. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये आपली डावी इडा नाडी आणि उजवी पिंगला नाडी ह्या 2 नाड्या स्वच्छ होतात. कारण आपला श्वास हा डावीने जातो, उजवीने सोडतो आपण, उजवीने घेतो आणि डावीने सोडतो. आता मी कसा करायचा तुम्हाला सांगणार आहे अनुलोम विलोम प्राणायाम. सुरुवातीला आपला जो उजवी नाकपुडी आहे, थंबनी ती बंद करायची. डावीने पूर्ण श्वास सोडून द्यायचा आधी जो आहे तो आणि मग डावीने श्वास घ्यायचा. डावी बंद करायची आणि मग उजवीने सोडायचा. उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. तुम्ही हे सुरुवातीला 1 मिनिट 2 मिनिटं असं वाढत नेलं की तुम्हाला काही दिवसांनी बदल जाणवेल. कारण या प्राणायामामुळे आपल्या शरीरातली ऑक्सिजन लेवल ही खूप जास्त पटीने वाढते. कारण आपण जो श्वास घेतोय, तुम्ही जेवढा श्वास इन्हेल कराल ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीने तो एक्झेल करायचा आहे. म्हणजे आपण श्वास घेताना काउंट करायचं की किती सेकंदात तो श्वास आपण घेतोय आणि एक्झेल करताना त्याच्यापेक्षा 1 सेकंद जास्त तुम्हाला श्वास बाहेर सोडायचा आहे. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाने तुम्हाला अगदी मन शांत वाटतं, विचार शांत होतात, दिवसभर शांत वाटतं आणि प्रत्येक काम तुम्ही आनंदाने करायला लागता. भ्रामरी प्राणायाम कसं करायचं असतं ते मी एकदा सांगते. तर श्वास घेऊन घ्यायचा असतो आणि तुम्हाला तोंडाने मचा उच्चार करायचा असतो आणि हा आपला जो थंब आहे, दोन्ही कानाचे जे हे आहे ते बंद करायचे असतात आणि बाकी असे बोटं ठेवून तुम्हाला तो श्वास घ्यायचा. मी सुरुवातीला फक्त 4 ते 5 करून बघा. तुम्हाला इथे व्हायब्रेशन जाणवणार या पूर्ण भागामध्ये आणि त्या व्हायब्रेशनमुळे आपल्याला पूर्ण शांत वाटतं डोकं की केल्यानंतर आणि एक रिलॅक्स फिलिंग येते. हे 2 प्राणायाम तुम्ही करायला लागा आणि तुमच्या आयुष्यात बदल हा नक्कीच तुम्हाला जाणवणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.